पुणे शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। सोलापूर रोड, लोणी आणि वाकवस्ती परिसरात त्यामुळे पाणीच पाणी झालं। अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं। पुराच्या पाण्यामध्ये अनेक वाहनं सुद्धा अडकली। दरम्यान लोणी परिसरातल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे। कदम वस्तीमध्ये आहे। या परिसरातली तुम्ही जर बघत असाल तर अक्षरशः लोकांचे पत्रे, घरे हे सगळे वाहून गेलेले आहे। या परिस्थितीला जबाबदार हे प्रशासन आहे। वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत इथले कचरे म्हणून ग्रस्त आहेत ते या ठिकाणी पाण्यामध्ये आंदोलनाला बसलेले आहेत। पाण्यात बसून या ठिकाणी ते सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताय। भाऊ, पाण्यात बसून आंदोलन करताय, भावनिक झालंय करणार। माझ्या इंद्रनगर लोणी स्टेशनची 40 वर्षाची इंद्रनगर आहे माझी। मग शासनाचं काय दुर्लक्ष आहे? जाऊ मी इथंच ह्या घरी होतो, मला इकडे येता आहे ना। माझा फोन बंद, लाईटी बंद, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, फोन स्विच ऑफ, लाईटी बंद। लोकांच्या घरातली भांडी, धान्य सगळं वाहून गेलं। भांडी, पाणी तुम्ही ते पडताळणी तुम्हाला मोबाईलवर लावून देणार आहे मी। ते घरातली भांडी वाहून कशी गेल्यात, काय लोकांची परिस्थिती, खायला लोकांना काय होतं का? अन्न वाहून गेलं। आणि माझी मागासवर्गीय पोरांची परिस्थिती इतकी वाईट झाली। लहान लेकरं माझी कुठं मी ठेवणार? मागासवर्गीयांची झोपडपट्टीमध्ये कोण चांगला माणूस राहत नसतं हो, मोठा माणूस, सगळे गरीब असतात।